शेतकरी चुकीचा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा शेतकरी चुकीचा शेतकरी चुकीचा जिंदाबाद 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 एकदम जिंदाबाद एकदम जिंदाबाद रद्द करा अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची जिंदाबाद भगतसिंग राजगुरू सुखदेव अमर रहे अमर रहे अमर रहे भगतसिंग राजगुरू सुखदेव अमर रहे अमर रहे अमर रहे भगतसिंग राजगुरू सुखदेव अमर रहे अमर रहे अमर रहे कलाम जिंदाबाद 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 कलाम जिंदाबाद 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 भगतसिंग राजगुरू च्या बापाची रद्द करा शक्तीपीठ रद्द करा रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द देणार नाही शक्तीपीठ महामार्गाला रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या जिंदाबाद जिंदाबाद कलाम जिंदाबाद 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 कलाम जिंदाबाद 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 रद्द करा शक्तीपीठ रद्द करा रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द नाही कुणाच्या बापाची शेतकरी सुटीचा जय असो शेतकरी सुटीचा जय असो शेतकरी सुटीचा जय असो जमीन लागणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं करायचं काय आणि वर पाय देवेंद्र फडणवीस हाय 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 मुख्यमंत्री हाय 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 शेतकऱ्यांच्या बागा जमीन उद्ध्वस्त करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं करायचं काय आणि वर पाय शेतकऱ्यांच्या रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्का शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी गेली 2 वर्ष झालं टाळू फोडून शासनाला सांगतोय अनेक आंदोलनं अनेक मोर्चे अनेक निदर्शने करून शासन दरबारी वारंवार निवेदन देऊन अनेक हजारो हरकती या शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत शक्तीपीठ महामार्गाला आमची 1 इंच जमीन द्यायची नाही अशा पद्धतीचा शेतकऱ्यांचा पवित्र असताना शेतकऱ्यांच्यावर ही जे काही शक्तीपीठ महामार्ग लादण्याचं धोरण शासन करत आहे त्याच्या विरोधात आज आम्ही निदर्शनं करत आहोत शक्तीपीठ महामार्ग कशासाठी करताय हा प्रश्न गेली 2 वर्ष शेतकरी विचारतोय रत्नागिरी नागपूर सारखा राष्ट्रीय महामार्ग समांतर असताना कुणीही मागणी न केलेला गरज नसताना फक्त बागायत जमिनी उद्ध्वस्त करण्यासाठी बड्या भांडवलदारांना पोचण्यासाठी आणि प्रचंड मोठा भ्रष्टाचार करण्यासाठी जर शेतकऱ्यांना मातीत घालणार असाल तर मग आम्ही लढणार आम्ही जमीन वाचवणार आम्ही 1 इंच जमीन शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही आमचं रक्ताचं पाणी झाले तरी चालतंय पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे कुठल्याही बाबतीत सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्ही सर्व बाधित शेतकऱ्यांनी घेतलेली आहे आज शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचा शहीद दिन या स्वातंत्र्यासाठी ते फासावरती गेले आमची जमीन वाचवण्यासाठी आम्हाला फाशी घ्यावी लागली नसेल तर आलेल्या अधिकाऱ्याला वावरामध्ये झाडाला लटकावून लावावं लागलं त्यांना शासनाला फाशी द्यावी लागली तर आम्ही मागं पुढे बघणार नाही पण आमची 1 इंच जमीन शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही अशा पद्धतीची आम्ही भूमिका आज आम्ही घेतोय